सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती सोहळा आपल्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब दादा कदम, ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी जनरल बॉडी सदस्य म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आणि आपल्या शिवशंकर विद्यामंदिर रवंदे या विद्यालयाचे सर्वेसर्वा म्हटलं तरी चालेल की ज्यांच्या सिंहाचा वाटा आहे, हे विद्यालय प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असे दादा, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे की जे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे भेटलं जातं, ते उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, त्याचबरोबर एक आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, कला असेल, संगीत असेल, साहित्य असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये अष्टपैलू असणारे व्यक्तिमत्व, मग ते राजकारणामध्ये सुद्धा सरपंचापासून तर संचालकापर्यंत ज्यांनी मदत मारली आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुणरावजी चंद्रे सर ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आम्ही जवळजवळ 14 वर्ष कोळपेवाडी या ठिकाणी आम्ही बरोबर काम केलेलं आणि या विद्यालयाला एक उत्कृष्ट प्रकारचं सारथ्य म्हणून लाभलेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय धीरज सर, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्वांच्या नामोल्लेख या ठिकाणी मी टाळतोय आणि लगेच आपण आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, त्याचबरोबर गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, त्याचबरोबर माजी विद्यार्थी, तसेच उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, रयत शिक्षण संस्थेमध्ये हा उत्साह म्हणजे एक प्रकारचा आनंदोत्सव असतो। कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसा एखादा उत्सव असतो तसा रयतेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा अण्णांचा उत्सव, अण्णांची जयंती म्हणजे मोठ्या उत्साहाने साजरी करत असते। आणि मी तर सर्वांना धन्यवाद देईन। आपल्या सर्वांना सर्वप्रथम एक गोष्टीचा आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्व भाग्यवान आहोत, कारण या अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे त्यागावर उभे राहिलेल्या संस्थेचे आपण विद्यार्थी आहोत, या संस्थेत आपण शिक्षण घेत आहोत, त्यासाठी आपण सर्वजण भाग्यवान आहोत। कारण आजूबाजूला जर आपण बघितलं तर अनेक संस्था आज उभ्या आहेत, परंतु त्या संस्था फक्त घेण्यासाठी उभ्या आहेत। अण्णांची संस्था ही देण्यासाठी उभी आहे, ते लक्षात घ्या। कारण ही काळाची पावलं ओळखून पुढे चालणारी ही संस्था आहे। कारण ज्यावेळेस संगणकाचं युग आलं त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी प्रत्येक शाळेमध्ये संगणक शिक्षण सुरू केलं होतं आणि या संगणक शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी हा संगणकी साक्षर झाला पाहिजे, जे संस्थेचं ध्येय होतं। आणि आज त्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण बघतोय की काळ बदललेला आहे। आता चंद्रे सरांनी सांगितलं स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकायचं असेल तर विविध क्षेत्रामध्ये जे बदल झाले त्या बदलामध्ये आपल्याला सामोरं गेलं पाहिजे। आज इंटेलिजन्स युग आपण ज्याला म्हणतो, आपल्या इंटेलिजन्स म्हणजे स्पर्धेचं युग, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरू झालेली आहे। काळाची पावले ओळखून प्रत्येक संस्थेमध्ये हे सुरू केलेलं आहे। इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्याकडे सुरू झालेले आहेत। संस्थेत आजूबाजूच्या कोण इतर संस्थेत जर बघितलं तर इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्याला फारसे बघायला मिळत नाही, परंतु आज प्रत्येक विद्यार्थी खडूफळाचा जमाना गेलेला आहे, त्याही पुढे चालून आपण प्रत्येक विद्यार्थी आज इंटरनेटवर, त्याचबरोबर युट्यूबवर वर्गात बसून आज शिक्षण घेतोय। ही फार मोठी क्रांती ही आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज झालेली आहे। एवढंच नाही तर थोड्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे सातारा या ठिकाणी आपला एक व्हर्च्युअल अशा प्रकारचा स्टुडिओ तयार होतोय, नगर या ठिकाणी स्टुडिओ तयार होतोय, श्रीरामपूर या ठिकाणी स्टुडिओ तयार होतोय। त्या ठिकाणी जे काही उत्कृष्ट अशा प्रकारचे शिक्षक असतील ते तिथं तास घेणार आहेत आणि त्या तासाचं प्रक्षेपण आपल्या वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। हे फक्त होतंय, ते फक्त रयत शिक्षण संस्थेमध्ये होतंय आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला शिक्षण घेण्याची संधी मिळते। आज सरांनी सांगितलंय की आता या 40 विद्यार्थ्यांवरून ह्या रयत शिक्षण संस्थेचं शिवशंकर विद्यामंदिराची सुरुवात झाली। आज 971 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। ते अतिशय जमेची बाजू आहे। आजूबाजूचा एवढं इंग्लिश मीडियमचे असताना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि मला तर विशेष या ठिकाणी वाटतंय की सर आपल्या
विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे मुलांपेक्षा, निश्चितच जास्त वाटते मला, कारण मी नजर टाकली की विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांनी खरंच शिकलंच पाहिजे, पुढे आलं पाहिजे. खास मी तुमच्यासाठी एकच गोष्ट सांगतो, अरे नारी नारी मत कहो नारी है रतन की खान, नारी नारी मत कहो नारी है रतन की खान, अरे इसके गोद में ही पैदा हुए रामकृष्ण और हनुमान, रामकृष्ण और हनुमान. म्हणून प्रत्येक मुलीला प्रत्येक घरामध्ये शिकलंच पाहिजे, कारण मुलगी शिकली तर 2 घरांचा उद्धार करते, सासरचा आणि माहेरचा. आणि म्हणून एकही मुलगी या ठिकाणी निरक्षर राहणार नाही या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतो. मला फार समाधान वाटले की मुलीची संख्या या ठिकाणी जास्त आहे. आणि एवढंच समाधान नाही तर त्याचबरोबर समाधान याचंही वाटलं की मुलांपेक्षा जास्त बक्षिस सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत, कारण त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असतात. ठीक आहे, पुढे एकदा सर्वांना मी धन्यवाद देतोय. संजय गाडेंनी अतिशय आपलं मनोगत व्यक्त करत असताना आपल्या रयत शिक्षण संस्थेबद्दलची बरीचशी माहिती दिली, भाऊराव पाटलांबद्दलची माहिती दिली. परंतु एक गोष्ट मला एखादी सांगायची की जसं आपलं रयत शिक्षण संस्थेचं शिवक्षेत्र विद्यानिकेतन 40 विद्यार्थ्यांवर सुरू झालं, तसं रयत शिक्षण संस्थेमध्ये आज लाखो विद्यार्थी आणि हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. आजपर्यंत बाहेर पडलेले 4 ऑक्टोबर 1919ला या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिले विद्यार्थी किती असतील सांगता येईल कुणाला? जसं रवंटा विद्यालयामध्ये सुरुवातीला 40 विद्यार्थी होते, तसं रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला विद्यार्थी किती असतील कोण सांगू इच्छित? 4. पाठीमागून उत्तर आलं 4 विद्यार्थी होते. अरे ज्या अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली तो काळ जर बघितला तर अतिशय खडतर अशा प्रकारचा काळ होता. अज्ञान होतं, अंधश्रद्धा होती, दारिद्र्य होतं, शिक्षणाबद्दल पुढे आस्था नव्हती. अनास्था असलेल्या समाजाला शिक्षण प्रवाहात आणणं हेच मोठं काम त्या ठिकाणी आव्हान अण्णांच्या समोर होतं. आणि अण्णांनी सुरुवात जी केली ती सुरुवात मात्र एक वेगळ्या कारणाने झाली. आता संजय गाडेंनी अतिशय सुंदर प्रकारे सांगितलं की ज्या कुटुंबामध्ये एकदा पाहुणे आले आणि पाहुण्यांच्या समोर अण्णांचा अपमान झाला. भाऊराव पाटलांना वडिलांना पायगोंद्या पाटलांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो? पायगोंद्या पाटलांनी सांगितलं दिवसभर खातो पितो आणि दिवसभर गावावर हुंडाळत फिरतो. हे जेव्हा भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी ऐकलं आणि लक्ष्मीबाईचा पाहुण्यांना वाढत असताना समोर गेले आणि समोर गेल्यानंतर त्यांचे 2 अश्रू भाऊराव पाटलांच्या हातावर पडले. असं म्हणतात की स्त्रीच्या अश्रूमध्ये फार मोठी ताकद असते आणि खरंच ही ताकद त्या ठिकाणी दिसून आली. भाऊराव पाटलांनी बघितलं की आपला झालेला अपमान लक्ष्मीला रुचलेला नाहीये, तिच्या डोळ्यातून अश्रू पडलेले आहेत. भाऊराव पाटील निघून गेले त्या ठिकाणी, अपमान झाला, परंतु हा अपमान त्यांनी सकारात्मक मार्गाने बाबलावला. आणि 4 ऑक्टोबर 1919ला त्यांनी एक मनाची भूमिका बांधली की इतिहास घडून दाखवील, काहीतरी करून दाखवील, तेव्हाच राहील. आणि म्हणून त्यांनी त्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. जर इतिहास त्या ठिकाणी आपला अलीकडचे विद्यार्थी काय करतात, एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्यावर रागवलं तर काय करतील विद्यार्थी? रागाला कुठं निघून जायचं, काहीतरी घरामध्ये आपट करायची, मारझोड करायची, याचे विद्यार्थी करतायत. परंतु अण्णांनी झालेला अपमान सकारात्मक मार्गाने बदलवला आणि सकारात्मक मार्गाने बदलून काले या ठिकाणी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ती रयत शिक्षणची स्थापना करत असताना फक्त एक विद्यार्थी होता त्यांच्या संस्थेमध्ये सुरुवातीला, आणि त्याचं नाव होतं ज्ञानदेव घोलप. बहुजनांचा विद्यार्थी होता. अण्णांनी जी शिक्षण संस्था स्थापन केली ती बहुजनांसाठी स्थापन केली, गोरगरीब मुलांसाठी स्थापन केली. आणि खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवर राहणाऱ्या, झोपडीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाला अंगा खांद्यावर घेऊन यायचे, कडेवर घेऊन यायचे, उन्हातानात करायचे, गोरगरिबांच्या दारापर्यंत जायचे आणि त्या मुलाला शिक्षण प्रवाहात आणायचे. किती ध्येयवेडा माणूस होता हा. आणि म्हणून ध्येयवेडा झाला पाहिजे माणसानं, आणि ध्येयवेडा होऊन त्या मार्गासाठी जाणारा प्रत्येक क्षण आपल्या ज्या रक्ताचा कण त्यासाठी राबवण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे, जी अण्णांमध्ये होती. आणि म्हणून ध्येयवेडा व्हा, स्वप्न बघा. अण्णांनी एकच स्वप्न बघितलं होतं. अण्णांनी हे स्वप्न बघितलं नव्हतं की 2025 साली माझ्या संस्थेमध्ये अशा प्रकारचं या येईल किंवा अशा प्रकारची इंटरॅक्टिव्ह बनवली येईल, लाखो विद्यार्थी येतील. त्यांनी एकच स्वप्न बघितलं होतं की माझ्या गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे, ज्ञानी झाला पाहिजे. हे स्वप्न बघून त्यांनी केलं पाहिजे. या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आपणही काय करायचंय? आपणही स्वप्न बघायला शिका. आपण प्रयत्न म्हणतोय की शिवाजी जन्माला यावा, पण कुणाच्या घरात? दुसऱ्याच्या घरात. आपल्या घरात का लोक जन्माला यायला? दुसऱ्याकडे बोट दाखवतो आपण. अरे आपल्यामध्ये सुद्धा या मोठ्या व्यक्तीचे जे आपण आदर्श व्यक्ती ज्यांना मानतो, अनेक व्यक्ती जे आहेत
आदर्श होऊन गेलेले आहेत, त्यांचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो रुजवण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून अण्णांच्या बाबतीमध्ये अण्णांना अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि ह्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ते स्वप्न त्यांनी बघितलं होतं. मी तर म्हणतो आताही तुम्ही स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. आता सरांनी सांगितलं की तुम्ही ध्येय निश्चित करा. ध्येय म्हणजे स्वप्न. काय बनायचंय आपल्याला, काय व्हायचंय आपल्याला, ते स्वप्न तुम्ही मनामध्ये ठेवा. एखादा विद्यार्थी असो, तो म्हणून मला डॉक्टर व्हायचंय, एखादा म्हणून मला इंजिनियर व्हायचंय, एखादा म्हणून मला PSI व्हायचंय, एखादा म्हणून मला मोठा अधिकारी व्हायचंय, एखादा म्हणून मला नाहीच काय जमलं ना एक उत्कृष्ट शेतकरी व्हायचंय, एखादा म्हणून मला एखादा उद्योगपती व्हायचंय. तुम्ही काही जे म्हणा, फक्त डोळ्यामध्ये स्वप्न ठेवा आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. मित्र हो, आपण स्वप्न बघतोय ना, केव्हा बघतोय? रात्री बघतोय. सकाळी विचारायला काय पडलं स्वप्न सांगता येत नाहीये. म्हणून स्वप्न असं बघा, रात्री बघू नका, स्वप्न जागेपणी बघा आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. मी तर एवढंच म्हणेल, अरे सपना वो नहीं होता जो रात में दिखाई देता है. सपना वो नहीं होता जो रात में दिखाई देता है, और सपना तो वो होता है हम रात जगा जगा कर हमें कर पाता है, रात जगा जगा कर हमें कर पाता है. असं स्वप्न बघा की त्या स्वप्नाने आपली झोप उडून दिली पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला PSI व्हायचंय, मला एखादा ISI अधिकारी व्हायचंय. ते स्वप्न तुम्ही तुमच्या रूम मध्ये भिंतीवरती लिहून ठेवा. रोज त्याच्याकडे बघत चला, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. एवढंच नाही, तो नुसतं स्वप्न डोळ्याने बघू नका, ते स्वप्न हृदयापर्यंत जाऊ द्या. हृदयाला गेल्यानंतर प्रत्येक कदाचित डोळ्यात जर तुम्ही स्वप्न ठेवलं ना, तर ते अश्रू बरोबर कदाचित वाहून जाईल. परंतु हृदयापर्यंत जर ते स्वप्न गेलं तर प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला तुम्हाला आठवण करून देईल, अरे तुला ते बनायचंय, तुला हे व्हायचंय, तुला ते व्हायचंय. म्हणून ते स्वप्न हृदयापर्यंत जाऊ द्यायला. त्यासाठी स्वप्न बघायला शिका. आणि हे स्वप्न बघितलं भाऊराव पाटलांनी आणि म्हणून या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. हे स्वप्न साकार करत असताना भाऊराव पाटलांना थोडे अडचणी आले नाही, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आज आपण बघतोय की सगळा जमाना आज चांगल्या प्रकारच्या सुखसुविधेने झालेला आहे. एखाद्याला शिक्षण संस्था स्थापन करायची झाली तर तो दिवसभरामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा चक्कर मारून येऊ शकतो. परंतु त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. अशा काळामध्ये भाऊराव पाटलांनी हा इतिहास घडून दाखवला, अनेक संघर्ष केले, अनेक प्रकारच्या अडचणीला सामोरे गेले, वेळोवेळी खडतर प्रवास करावा लागला, उन्हात तानामध्ये फिरावं लागलं, पायामध्ये अनवाणी चप्पल असायची, चप्पल सुद्धा नसायची, अनवाणी पायाने त्यांना फिरावं लागायचं. आणि अशा काळामध्ये भाऊराव पाटलांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि म्हणून भाऊराव पाटलांनी एकच डोळ्यासमोर ठेवलं होते की मला काहीतरी इतिहास घडून दाखवायचा आहे आणि तो इतिहास घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्ही सुद्धा काहीतरी घडवायचंय हे मनाशी बाळगा आणि ते करण्याचा प्रयत्न करा. मी तर एवढंच म्हणेल, आपण नेहमी इतरांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करा. भाऊराव पाटील त्या दिवशी कदाचित राजा बाहेर कुठे निघून गेले असते, 4-5 दिवसांनी परत आले असते आणि घरामध्ये तशा प्रकारचं वागत राहिले असते तर कदाचित रयत शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा झालेली असते. परंतु काहीतरी घडवण्याचे योजना आपण मार्गी लागलं पाहिजे. आणि म्हणून एवढंच म्हणेल, काम ऐसा करो की पहचान बन जाए, कदम ऐसा चलो की निशान बन जाए. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यह जिंदगी तो हर एक काट देते हैं, पर ऐसी जियो कि निशान बन जाए, मिसाल बन जाए, कदम ऐसा हो कि मिसाल बन जाए. एक वेगळं उदाहरण आपण झालं पाहिजे की मी एक वेगळा आहे, जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण करा. निश्चितपणे तुमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे भाऊराव पाटलांनी केलं, जिद्द होती, चिकाटी होती, मेहनत वाढण्याची धमक त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून हे सर्व शक्य झालेलं आहे. आता त्या मुलीने सुंदर अशा प्रकारचे एक वाक्य केलेले पहा. आपण गीत म्हणतो नेहमी, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे आणि खरंच ही परिस्थिती आहे. त्या रयतेमधून नवीन युगाचा माणूस आता घडवण्याचं काम सातत्याने होत आहे. म्हणून ही सारख्या परिस्थिती आलेली आहे. व्हर्च्युअल क्लासरूम आपल्याकडे आलेले आहेत. मी तर म्हणे एवढे पुढे चालून जर बघायचं झालं तर रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. आणि एका विद्यार्थ्यावरून सुरू झालेलं हे संस्था आज लाखो विद्यार्थी या ठिकाणी होत आहेत. हा रयतेचा विशाल असा प्रकारचा वटवृक्ष एवढा बघितल्यानंतर वरती आकाशाला सुद्धा नभाला सुद्धा मोह पडलेला आहे की काय अण्णांनी हे कार्य करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा एवढं विशाल कार्य करण्याचा प्रयत्न करा की दुसऱ्याला सुद्धा मोह झाला पाहिजे, दुसऱ्याला सुद्धा आपल्याविषयी परमेश्वरांनी आपल्याला दिलंय ना
त्याच्यात सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, ते लक्षात ठेवा. आपली ताकद ओळखा, आत्मविश्वास निर्माण करा. अण्णांना हे स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं एवढी मोठी संस्था होईल, पण तरी झाली. तसं आपण सुद्धा आपल्यामध्ये हे जे काही मोह पडण्याचं भाग आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं की नभाला सुद्धा मोह पडलेला आहे की या विशाल असा वटवृक्ष झालेला आहे. तसं आपली कीर्ती एवढी मोठी व्हावी की आपल्याला समोरच्याला मोह पडला पाहिजे. खुद को कर दो बुलंद इतना की जमाना भी झुक जाए. खुद को कर दो बुलंद इतना की जमाना भी झुक जाए. परमेश्वरानं आपलं बरेच जण म्हणतात की माझ्या नशिबातच हे नाहीये, माझं नशिबातच लिहून ठेवलेलं आहे, माझं नशीब याच पद्धतीने आहे, पण नशीब बदलण्याची ताकद या हातामध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून खुद को कर दो बुलंद इतना की जमाना भी झुक जाए. लिखो अपनी तकदीर ऐसी की खुदा भी पूछने आए, खुदा भी पूछने आए. परमेश्वर सुद्धा आपल्या समोर उभा राहायला पाहिजे की अरे बाबा तुला तर मी एवढंच दिलं होतं, तू याहीपेक्षा कसं निर्माण केलं. एवढी ताकद आपल्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आपण स्वतः निर्माण करायची आहे आणि हे आपल्या हातामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्ही तुमचा आत्मविश्वास निर्माण करा. बरेचसे विद्यार्थी आता आत्मविश्वासच हारून बसलेले आहेत. काय चाललेलं आहे हे त्यांना कळत नाही. काय चाललंय, कसं चाललंय, कुठं चाललंय, काय समजत नाही. आणि म्हणून आत्मविश्वास आपण गमावून बसलेला आहे. बरेचसे विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये 6 तास सोडले तर घरीचे जे काही असणारे जे काही 16-17 तास असतील त्यातले 5-6 तास तर मोबाईल मध्येच जातात. किती जणांकडे मोबाईल नाही, हात वरती करा. नाही म्हटलं मी. आपण काय ऐकतो हे समजत नाही आपल्याला नेमकं, बरोबर का. प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे. आणि खरे आज आपण जे काही आपल्या जगापासून दूर चाललेले ना, आज असं म्हणतात की जग फार जवळ आलंय, पण जग जवळ आलं पण माणसं लांब चालली. हो, माणसापासून माणूस लांब बस चाललेला आहे. घरामध्ये सगळं कुटुंब आहे, 5 जणांचं कुटुंब असं 5 मोबाईल आहेत प्रत्येका घरामध्ये. आणि 5ही जण 5ही मोबाईलचे डोके त्याच्यामध्ये आहेत. कोण कोणाशी बोलत नाही, कोणाला आजारी पडलं काय कळत नाही, काय चाललंय हे समजत नाही. एकाचे रील्स चाललेले असते, एकाचं युट्यूब चालू असतं, दुसऱ्याचं फेसबुक चालू असतं आणि प्रत्येकाचं काहीतरी वेगळं चालू असतं आणि तुमच्या ते गेमिंग चालू असतं. बरोबर का नाही. थोडंसं याच्यातून बाहेर पडा, आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण करा. आणि आत्मविश्वास निर्माण करत असताना ज्या त्यागावर आपली ही रयत शिक्षण संस्था उभी राहिलेली आहे, त्या रयत शिक्षण संस्थेचे आपण कुठेतरी पायी आहोत याची आपण जाणीव ठेवा. कारण जसं अण्णांनी खरं तर अशा प्रकारचा प्रवास केला, अण्णा हे माणसाचे देव होते, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस पाठीमागे विद्यार्थी जिथे आता कुणाला प्रश्न विचारणार याचे 5 मिनिटानंतर मी आता थोडस सांगतो आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारतोय. ज्या वेळेस एका ठिकाणी एक प्रसंग सांगतोय की अण्णा हे माणसाचे देव कसे आहेत. एका ठिकाणी एक पूजा चाललेली होती आणि त्या पूजेमध्ये ब्राह्मण वगैरे पूजा करत होते. काही माणसं तिथे बसलेले होते, काहीतरी अभिषेक चाललेला होता आणि ते दूध वगैरे अमृत पंचामृत वगैरे ते घालत होते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी विस्ता वगैरे ठेवलेला होता, त्याच्यावर काहीतरी तूप वगैरे टाकायचे आणि दूध वगैरे निघत होता. त्या ठिकाणी संत गाडगे बाबा चालले होते. गाडगे बाबा हे एक समाज सुधारक, अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील होते. आणि त्याच वेळेस गाडगे बाबा त्या ठिकाणी चाललेले असताना गाडगे बाबांनी बघितलं की हे ठिकाणी सगळं चाललंय, ही सगळी अंधश्रद्धा आहे. त्यांनी विचारलं की हे तुम्ही काय करताय. त्यातलं एकच सांगितलं, दिसत नाही का तुला काय करतोय तुम्ही. अरे आम्ही देवपूजा करतोय, देवाची आराधना करतोय, देवपूजा करतोय, अभिषेक करतोय, अशा प्रकारचे हे करतोय. गाडगे बाबा काहीच बोलले नाही. थोडेसे पुढे गेले आणि त्याच ओढ्याला थोडस पुढे उभे राहिले, पाण्यात उतरले आणि हाताच्या उंजळीनं पाणी फेकायला सुरुवात केली. तिकडे पूजा करणारे सगळे बघत होते काय चाललंय अण्णांचं, त्या गाडगे बाबांचं. ते पाणी फेकत होते. बराच वेळ झाला, काही म्हणजे मासे धरला आला असेल म्हणते, काही नाही वेगळं कारण दिसतं म्हणजे माशाच नाही इथं, माशाचं काहीच नाही म्हणून कशाच काय चाललंय म्हणजे वेळा झाला नाही म्हातारा. तर बघू त्याला काय चाललंय विचारून तरी बघूया. आणि म्हणून 4 जण जवळ गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना विचारलंय की बाबा हे काय करताय तुम्ही, बराच वेळ झाला पाणी फेकताय, तिथे धड मासे नाही काही नाही, तुमचं काय कार्यक्रम चाललेला आहे. अण्णांनी सांगितलं अरे माझं शेताला पाणी देतोय म्हणे मी. म्हणजे शेताला पाणी देत आहे. अरे इथं तुम्ही ओढा आहे, त्या ओढ्याच्या बाहेर तुम्ही फक्त पाणी फेकतात, तुमचं शेत कुठे आहे. म्हणजे ना शेत माझ्या गावाला आहे म्हणे, तिथं नाही शेत माझं. मग शेत तुमच्या गावाला, पाणी इथं फेकताय, अरे कसं जाणार तिथं. गाडगे महाराजांनी सांगितलं अरे देववरती आहे, तुम्ही पूजा इथे करतात, मग कशी जाणार त्याच्यापर्यंत तुमचं नैवेद्य, हे तरी कळतंय का तुम्हाला. अरे तुम्हाला जर देवच शोधायचा ना, जर त्या साताऱ्याला जात त्या साताऱ्यामध्ये गोर गरिबांच्या मुलांना अंगा खांद्यावर घेऊन अनवाणी पायानं जो भाऊराव पाटील राठोड चेहऱ्याचा दाढी वाढलेला जो माणूस आहे ना,
तो देव माणूस आहे, त्याच्या पाया पडा तुम्ही. तो देव माणूस आहे त्याच्या पाया पडा की त्याला माणसा देव बघितला होता. आणि म्हणून गाडगे बाबांनी भाऊराव पाटलांना देव माणूस म्हटलेला आहे. संत कबीरांचा सुद्धा एक दोहा आहे, मोठो कहा धंदे बंदे मैं तो तेरे पास ना मैं मंदिर ना मस्जिद ना काबे ना कैलाश में. अरे परमेश्वराला जर बघायचं असेल तर तुम्ही इतर मंदिरामध्ये बघू नका, कुठे मस्जिद मध्ये बघू नका, कुठे कैलासला जाऊ नका. तुम्ही फक्त गोरगरिबांची सेवा करा, त्यांच्या हृदयामध्ये तुम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. हेच तत्व भाऊराव पाटलांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि म्हणून भाऊराव पाटील हे आदर्श व्यक्तिमत्व होतं, माणसाचा देव होतं. आणि म्हणून आता मी थोडस शेवटाकडे जाता जाता एवढंच म्हणेल तुम्हाला की तुम्ही आता भाऊराव पाटलांनी हे सगळं निर्माण केलं, परंतु हे पुढे चालवायची जबाबदारी आपली आहे. ती माझी विद्यार्थी पाठीमागे बसलेले आहेत, याच शाळेतून शिकलेले आहेत. तुम्ही उद्या शिकणार आहात, तुम्ही माझे विद्यार्थी होणार आहात, परंतु फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. काहीतरी करून दाखवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आहे. आपण काय होतं माहिती, आपण आजूबाजूला भरपूर बघतो पण स्वतःकडे बघत नाही हो. ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेस 4 बोट आपल्याकडे असतात ना. म्हणून मी एकच म्हणतो, तुमच्यातले ताकद ओळखा, तुमच्यातला आत्मविश्वास ओळखा. कारण एक लक्षात घ्या, मागे जर बघितलं ना तर तुम्हाला अनुभव मिळतो, काय घडलं कसं घडलं काय नाही याचा अनुभव मिळतो. पुढे जर बघितलं ना तर आशा मिळते. मागे बघितलं तर अनुभव मिळतो, पुढे बघितलं तर आशा मिळते, आजूबाजूला बघितलं तर सारं जग दिसतं, पण स्वतःमध्ये बघा आत्मविश्वास दिसतोय. हा आत्मविश्वास तुम्हाला जागृत करायचा आहे. आत्मविश्वास जागृत करायचा आहे. अण्णांना हे काम करत असताना अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आणि अण्णांनी संघर्ष करत असताना आपल्या गावागाव फिरून मुठमुठ धान्य, त्याला गोष्टी योजना म्हटलं जात होतं, ही मुठमुठ धान्य गोळा करून त्यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षण दिलं. स्वतःच्या मुलांकडे फारसं लक्ष दिलं नाही. कोणती माऊली असेल का अशी की स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करता आणि बहुजनांच्या मुलांसाठी 80 तोळ्याचे दागिने खर्च करणारे कोण माऊली आज आहे का दिसत. आजचे संस्थानिक बघितले, आजचे शिक्षण सम्राट जर बघितले तर इतरांचा ओरडून आपल्या बायकोला 80 तोळ्याचे दागिने करणारे आजचे संस्थानिक कुठं, आणि 80 तोळ्याचे दागिने बहुजनांच्या मुलांसाठी खर्च करणारे रयत माऊली कुठं. आणि म्हणून रयतची संस्था जी आहे ती त्यागावर उभी राहिलेली संस्था, त्यागावर उभी राहिलेली संस्था आहे. तर त्याग त्यांनी जो केलेला आहे त्या त्यागावर आपण आज जपतोय, त्यागावर आपण आज शिकतोय. आणि म्हणून आपली एक जबाबदारी आहे की काहीतरी बनवून दाखवायचं. जाता जाताना एवढंच सांगेन, आपल्यातला आत्मविश्वास निर्माण करा, काहीतरी घडण्याचा प्रयत्न करा, स्वप्न बघा. आणि हे स्वप्न बघत असताना अनेक अयशस्वी लोक यशस्वी झाले, ते काही एकाच वेळेस झाले नाही. प्रयत्न करत राहा, प्रयत्न माणूसचे करणारे मिळतात त्याला गळती म्हटले ना, तसा तो हिंदीचा एक सुविचार बघा, करता करता अभ्यास जन्मती होत सुजाने रचने आवत जैसे पर शिलपर होत निशान. बार बार पढ़ा अभ्यास करने से, बार बार पढ़ाई करने से मूर्ख आदमी भी ज्ञानी बन सकता है. आपण तर शहाणेच आहो ना. शहाण्याला कसं मूर्ख जर आपलं शहाणा होतोय तर आपण तर शहाणेच आहोत सगळे. आणि म्हणून ज्या भाऊराव पाटलांच्या संस्थेत आपण शिकतोय त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. एक वेळी तर सरकारने एका ब्राह्मण याच्यावर त्यांनी एकदा असं बोलले होते, त्यावेळेस सरकारने त्यांचं अनुदान सुद्धा बंद केलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना गाडगे महाराजांनी मदत केली होती. अनेक संघर्ष त्यांना तोंड द्यावं लागलं. आणि जो संघर्षातून पुढे जातो तोच खरा घडतो, हे लक्षात घ्या. ज्याला सगळं काही मिळतं ना त्याला त्याची किंमत कळत नाही. आणि म्हणून त्याच्यावर मला एक शेर आठवला, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. अजून संपलेलं नाही. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अरे दगडाला जरी जोडण करायचं असेल तर टाकीचे घाव सोसावे लागतात. असं अण्णांना सुद्धा अनेक प्रकारची यातना सहन कराव्या लागल्या. म्हणून ही रयत शिक्षण संस्था उभी राहिलेली आहे आणि त्याच्यात आपण शिकतो, हे आपलं भाग्य आहे. मग आपलं काम काय? आपलं काम एकच की आपण चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा, कुणीतरी घडवायचं आहे, चांगल्या प्रकारचं यश संपादन करायचं आहे. आज 99 जवळजवळ 96-97% पर्यंत मार्क मिळवणारे विद्यार्थी आपल्यामध्ये आहेत, खूप गुणवान विद्यार्थी आहेत. आणि म्हणून मला त्याचा अभिमान वाटतोय. मी नेहमी या विद्यालयाचे डिरेक्टर आम्ही सातत्याने बरोबर असतो, त्यावेळी चर्चा होत असते. खूप चांगली मुलं आहेत या ठिकाणी. मग या विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टीची जी कमी आहे ती गोष्टीची आपण काय करतो की बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी गोष्टी समजतात, अपयश येतं आणि अपयशाने आपण फसून जातो.
अपयशाला कधीच कचायचं नसतं. अपयश यशाची पहिली पायरी असते सांगितलेलं आहे. आपल्याकडे काहीच कमी नाही, आपल्याकडे सगळं काही कमी आहे. ज्या काळात अन्याने ही संस्था स्थापन केली त्यांच्याकडे काहीच नव्हतं, शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. आपल्याकडे तर सर्व आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे आई बापाचं छत्र हरवलेले, बालपणामध्ये आई बापाचं छत्र हरवलेले बराक ओबामा एका देशाचे राष्ट्रपिता राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर आपल्यात काय कमी मित्रांनो? आई बापाचं छत्र हरवलेलं आहे. एक कृष्णवर्णीय माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतोय, आपल्याला तर काहीच कमी नाही. आपल्याला घरून तर सर्व काही मिळतं. एवढंच नाही तर पेट्रोल पंपावर काम करणारा धीरूभाई अंबानी आज करोडाचं साम्राज्य निर्माण करून आज स्वतःचे पेट्रोल पंप निर्माण करू शकतोय, तर आपल्यात काय कमी आहे? धीरूभाई अंबानीचं उदाहरण द्यायचे. सुरुवातीला पेट्रोल पंपावर काम करायचे, आज स्वतःचे पेट्रोल पंप आहे. फक्त आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. एवढंच नाही तर कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसणारे अब्दुल कलाम ते बहिणीच्या दागिने विकून त्यांनी कॉलेजची फी भरली. असे अब्दुल कलाम एका देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात, तर आपल्यात काय कमी आहे? बघा, तुमच्या अनेक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे की ह्या व्यक्तीने इतिहास घडवला. फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, बहिणीचे दागिने मोडले आणि कॉलेजची फी भरली आणि अशी फी भरून एक शास्त्रज्ञ म्हणून जन्माला आले. एवढंच नाही तर भारत देशाचे बदलले देशाचे असे राष्ट्रपिता म्हणजे राष्ट्रपती झाले असे अब्दुल कलाम. चहाच्या टपरीवर काम करणारे आता सध्याचे असणारे नरेंद्र मोदी आज एका देशाचे पंतप्रधान होत आहेत, तर आपल्यात काय कमी आहे? एवढंच नाही तर दरवाजाच्या बाहेर ज्या काळामध्ये शिक्षण आतमध्ये दिलं जात नव्हतं बहुजनांना, त्यावेळी दरवाजाच्या बाहेर शिक्षण घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दरवाजाच्या बाहेर शिक्षण घेऊन जगात सर्वात जास्त डिग्री निर्माण घेऊन आज जगात बुद्धिमान होण्याचा मान मिळवला. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याच भारतात जन्मले ना, मग आपल्यात काय केलं गेलं असेल? तर वर्गात सुद्धा बसायची परवानगी नव्हती, वर्गाच्या बाहेर बसायचे, शिक्षण द्यायचे. परंतु जिद्दीच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर त्यांनी जवळजवळ मला माहितीप्रमाणे 32 डिग्र्या त्यांनी घेतल्या आणि जगात बुद्धिमान होण्याचा मान त्यांनी मिळवला. अवघ्या जगाला भारत देशाचे लिखित राज्य घटना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शिका ना, या व्यक्तीकडून काहीतरी शिका. आणि स्वतः अल्पशिक्षित 6वी पर्यंत शिकलेले गौरव पाटील की ज्यांनी आज आशिया खंडातली सर्वात मोठी संस्था स्थापन केली, शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला क्रांती घडून आणली, मग आपल्याला काय कमी आहे? आपल्याला तर सर्व सुविधा उपलब्ध आहे. 10वी नापास झालेला सचिन तेंडुलकर की ज्याने पूर्ण जगतामध्ये आपला क्रिकेटचा देव म्हणून नावलौकिक मिळवलं, मग आपल्यात काय कमी आहे? आपल्यात एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास प्रत्येकामध्ये निर्माण करा. प्रत्येकामध्ये मी काहीतरी करून दाखवेल, मी काहीतरी हे बनवेल, काहीतरी प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल असतं. एखादा विद्यार्थी कदाचित खेळामध्ये पुढे असेल तर तो अभ्यासात थोडा मागे असेल, एखादा विद्यार्थी दुसऱ्या कशात तरी पुढे असेल तर तो काहीतरी गोष्टीमध्ये पुढे इकडं चांगल्या प्रकारचं तरी यश मिळत असेल. आता धैर्य सरांनी सांगितलंय, माझा परिचय देताना सांगितलं की मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे क्लास वगैरे घेतो. विद्यार्थ्याला म्हणजे माणसाला शिकण्यासाठी वय नसतं, लक्षात घ्या. शिकत राहिलं पाहिजे सातत्यानं. आम्ही ज्यावेळेस कोलकडे होतो त्यावेळेस मी खरंच त्या ठिकाणी जे स्केच पेन असतं ते स्केच पेन कट करून मुलांचे क्लास घेतले, मुलांना शिकवलं. पण मला त्याच्यात पुढे गेल्यानंतर मला असं आठवलं सर की ते स्केच पेन 1 ते 2 दिवसामध्ये चालून त्याची ग्रिप खराब होते, अक्षर खराब येतं. मी पुढे चालून त्याच्यावर स्वतःच हे केलं. आज मी बोरूच्या ज्या काही काड्या आहेत, बोरूचे जे लाकूड आहे ते लाकूड कट करून मुलांना शिकवतोय, चांगल्या प्रकारचे मुलं शिकतो. मी स्वतः शिकलोय, काहीतरी याच्यातून मार्ग काढला पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. एक सुंदर प्रकारचं अक्षर आपल्याला काढते. तुम्ही जो कट मार्कर देतात ना, ते कट मार्कर पेक्षा आपल्याला म्हणजे वर्षभर वापरा, त्याची ग्रिप खराब होणार नाही. फक्त तुम्हाला ते काडी बोलून द्यावं लागेल, तेवढंच. पण सुंदर अक्षर त्याच्यामध्ये येणार आहे. निश्चितच एखाद दिवशी आल्यानंतर तुम्हाला शिकवेल. दुसरं त्यांनी सांगितलंय की आम्हाला कठपुतलीचा शौक आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद म्हणजे शौक आहे काहीतरी वेगळं. मी एक लक्षात घ्या, आता इथं सुंदर अशा प्रकारची संध्या गाडी नावाची मुलगी इतकं सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भाषण म्हणून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मी BA होईपर्यंत कधी स्टेजवर गेलो नव्हतो. परंतु पुढे चालून पुढे येण्याची जी संधी आहे ना, ती सोडायची नसते, हे लक्षात घ्या. यापुढे तुम्ही 1 मिनिटाचं भाषण तो व्हायला पण न पाहता बोला. उद्या 2 मिनिटं बोलायला शिकाल, परवा 3 मिनिटं बोलायला शिकाल, हे हळूहळू शिकायला जमेल तुम्हाला. त्यांनी सांगितलं दुसरं कठपुतलीच्या बाबतीमध्ये. कठपुतली हे राजस्थानची कला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती घेतली, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणी तसं नाहीये. एकदा आमचं आपण सहलीला गेलो होतो नगरला, जे सुधा कांकरे यांचं
हे तिथं उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये तो शो करतात. ती व्यक्ती राजस्थानची आहे, त्यांना विचारलं की कोणी काय करणार नाहीये. मी स्वतः तिथे जाऊन ते कठपुतळी डान्स तयार केला. मी काय झालंय त्याच्यात मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न तुम्ही करा. विद्यार्थी म्हणून आहे माणूस मरेपर्यंत विद्यार्थी राहतो. मी अजूनही एखादी गोष्ट नवीन शिकायचा प्रयत्न केला तर लगेच शिकतोय, शिकत राहतो. ती कठपुतळीचा जो डान्स कोळकडीच्या यात्रेमध्ये तो शो आलेला होता आणि शो आल्यानंतर सर तुम्हाला माहिती आहे आपल्या चंद्रसरला माहिती आहे आपल्याकडे जादूगार होते, जादूगार जाधव सर. तर जाधव सर राजस्थानला गेले आणि राजस्थानला गेल्यानंतर एक कठपुतळी त्या ठिकाणी घेऊन आले आणि साकोरा या ठिकाणच्या शाळेमध्ये त्यांनी ठेवून दिले. मी जेव्हा माझी बदली त्या ठिकाणी झाली त्यांना म्हटलं हे काय आहे नेमकं. ते म्हणजे काही नाही गेलो होतं तिथे शाळेत घेऊन आलं, शाळेच्या नावावर टाकून दिली. म्हणे झालं काय फरक पडत नाही म्हटलं काय म्हणजे तुम्हाला जमतंय का ते म्हणजे नाही जमत. म्हणजे एक काम करा माझ्याकडे त्यांनी प्रयत्न करतो म्हणलं. मी घेऊन आलो, 8 दिवस प्रयत्न केला, थोडा चांगला करण्याचा प्रयत्न झाला आणि 8 दिवसानंतर पुढे पाडव्याची यात्रा आली. त्या पाडव्याच्या यात्रेमध्ये मी त्या लोकांना जाऊन भेटलो, दुपारी जाऊन भेटलो. मला मी तिकीट काढून येतो, फक्त मला तुम्ही काय करतो तेवढं बघायचं आहे आणि मग मला बघायचं आहे. मी संध्याकाळच्या शोला तिथे गेलो, आतमध्ये जाऊन बसलो. नंतर जेव्हा कार्यक्रम चालू झाला तेव्हा पडदा काढून त्यांच्यामध्ये गेलो, उभं राहिलं, फक्त निरीक्षण केलं आणि दुसऱ्या दिवशी सुरू केलं. आज कोळकडीच्या त्या स्टेजवरती स्वतःने कार्यक्रम केला आहे. राजस्थानला मी स्वतः गेलो, जोधपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी कठपुतळी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. 5 ते 6 हजारापेक्षा येत नव्हते, परंतु ते मला जशी पाहिजे तशी मिळत नव्हती. मी प्रयत्न केला, आपण स्वतःच बनवली तर कुठे बिघडलं. आणि कोरोना काळामध्ये मी स्वतः कठपुतळी बनवलेली आहे आणि स्वतः आता 2 हाताने दोन्ही कठपुतळ्या चालवण्याचा प्रयत्न स्वतः शिकलेला आहे. ती शिकण्याची कला तुमच्यामध्ये आली पाहिजे मित्रांनो. शिकत राहा, काहीतरी करत राहा. आता एक 15 दिवसापूर्वी मला आवड आहे त्याच्यामध्ये नाव काढण्याची. तुम्ही या ठिकाणी जर आता रांगोळी स्कूल्स काढतात, आता नाव काढले पाहिजे. बऱ्याचशा मुलांनी रांगोळी बघितली असेल, सुंदर प्रकारचे नाव त्या ठिकाणी केले. तर रांगोळीची कॅलिग्राफी नावाची एक योजना आहे बघा, युट्यूबवर बघा तुम्ही. रांगोळी कॅलिग्राफी तुम्ही सुंदर प्रकारचं जसं फळ्यावरती नाव काढतात तशा प्रकारचं आपल्याला रांगोळीला नाव काढता येतं. त्याचे टूल्स सुद्धा मी स्वतः बनवले आणि स्वतः शिकायला सुरुवात केलेली आहे. मी जरी मुख्याध्यापक असलो तर मी सगळे कामं करतोय. मला शिकण्याची आवड आहे, तसं तुम्हाला सुद्धा शिकण्याची आवड या ठिकाणी असू द्या. प्रत्येक गोष्ट शिकत राहा, निश्चितपणे मोठे होत राहा. मी जाता जाता एकच संदेश दे, तुम्ही मनामध्ये जे स्वप्न बाळगा ते स्वप्न निश्चितपणे विकासाच्या वाटेवर तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. ते स्वप्न विकसित हो यासाठी मी जाता जाता एकच सांगेन, कधी न राहो यश जोर कीर्तीला असा काळ यावा. कधी न राहो यश जोर कीर्तीला असा आकार यावा आणि तुम्ही जुळवलेला प्रत्येक स्वप्नाचा क्षण साकार व्हावा, साकार व्हावा, साकार व्हावा. धन्यवाद.